पावसानं विश्रांती घेतलेली आहे, पण तरी देखील अजूनही काही ठिकाणचे रस्ते हे बंद आहेत. मराठवाड्यातल्या पश्चिम भागातल्या सीमेलगत असणाऱ्या शेळगाव ते वाणेवाडी या रस्त्याला अजूनही मोठ्या प्रमाणात पाणी आहे आणि वाहतुकीसाठी नागरिकांना तब्बल 15 किलोमीटरचा वळसा या ठिकाणी मारावा लागतोय. त्यामुळं एकंदरीतच नागरिकांचा जीव अजूनही या पाण्यामुळे धोक्यात असताना प्रशासन मात्र यासाठी ठोस पाऊल उचलत नाही. हे या परिसराचं आणि या गावातल्या भागांचं अक्षम्य दुर्दैव आहे असं म्हटलं तर या ठिकाणी अतिशयोक्ती ठरत नाही. पाहूयात हा खास वृत्तांत. बार्शी तालुक्यातील अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. तुळजापूरकडे जाणाऱ्या मार्गाची कोंडी झाली आहे. यातून वाहतूक ठप्प झाली आहे. रस्ता पाण्याखाली गेल्याने रस्ते उखडले गेले. रस्ता शोधत 15-20 किलोमीटरचा वळसा घेऊन प्रवास करावा लागत आहे. रस्त्यावर धोकादायक शेवाळ तयार झाले आहे. या शेवाळात लहान चाके रुतून जागेवर थांबत आहेत. अशीच अडकलेली बुलेरो कार जेसीबी मशीन बोलवून काढावी लागली. पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रशासन कसलेही प्रयत्न करत नाहीये. त्यामुळे प्रशासनाच्या सुस्त कारभाराविरोधात नागरिकांचा संताप उफाळून येत आहे. सोलापूर धाराशिव जिल्ह्यातील अनेक गावे विशेष करून बार्शी तालुक्यातील शेळगाव ते वाणेवाडी हा महत्त्वाचा मराठवाड्याला जोडणारा मार्ग मागील 15 दिवसांपासून पूर्णपणे बंद झाल्याने या भागातील विद्यार्थी, शेतकरी आणि ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत. दत्तनगर ते वाणेवाडी दरम्यानचा पूल वाहून गेल्याने तसेच कालव्यात शेवाळयुक्त धोकादायक थर साचल्याने वाहत्या पाण्यातून नागरिकांना 15 किलोमीटरच्या लांबीचा अत्यंत जीवघेणा रस्त्याने प्रवास करावा लागत आहे. प्रवासातील मुख्य समस्या आणि धोके 2 प्रकारचे आहेत. या प्रामुख्याने महत्त्वाचे पूल वाहून गेले आहेत. दत्तनगर ते बसवेश्वर नगर, शेळगाव हद्द, शिव ते वाणेवाडी दरम्यान नाल्यावरील आणि कालव्यावरील जुना पूल वाहून गेल्याने बार्शी, तुळजापूर आणि सोलापूर धाराशिव तालुक्यांना जोडणारा रस्ता बंद होऊन वाहतूक पूर्णपणे थांबली आहे. शेळगाव जिल्हा परिषद शाळेसमोरील जुना काठी रस्ता ते बसवेश्वर चौक मार्गे शेळगाव सीमेवरून वाणेवाडीपर्यंतच्या कालव्याच्या बाजूने असलेला रस्ता अत्यंत धोकादायक बनला आहे. या रस्त्यावर चिखल, शेवाळ आणि गाळ मोठ्या प्रमाणात जमा झालाय. त्यामुळे वाहने रुतून वारंवार अपघात, दुर्घटना घडत आहेत. हे शेवाळयुक्त रस्ते अपघातांना सतत निमंत्रण देत आहेत. फसलेली वाहने आतापर्यंत या चिखलात आणि शेवाळात सुमारे 6 ट्रॅक्टर आणि 4 वाहने अडकली आहेत. गुरुवारी सकाळी 9 वाजता मालवाहतूक टेम्पो बार्शीकडे निघाला होता. त्यात 5 शेतकरी प्रवास करत होते. त्यावेळी अक्षय बादगुडे आणि सहकाऱ्यांनी बोलेरो पिकअप गाडी शेवाळावरून घसरून कालव्यात अडकली. अखेरीस जेसीबीच्या मदतीने ही गाडी बाहेर काढण्यात आली. आई तुळजाभवानीने यांचे प्राण वाचवले अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. शिवाय मोठी जीवितहानी टळली. मात्र नागरिकांमधून प्रशासनाच्या निष्काळजीपणाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाच्या सुस्त कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. मुंबई मंत्रालय, लोकायुक्त तसेच खासदार, आमदार आणि स्थानिक नेत्यांसह उपनेत्या अस्मिता गायकवाड, ॲडव्होकेट सुरेश गायकवाड, शालेय मुख्याध्यापक आणि तंटामुक्त गाव समित्यांनी धाराशिव व सोलापूरच्या प्रशासनाकडे वारंवार पत्र देऊनही अद्याप त्यावर कसलीही ठोस कारवाई झालेली नाही. विद्यार्थ्यांचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या शेळगाव येथील 2 मोठ्या महाविद्यालयांना जाणारे विद्यार्थी, शेतकरी, कामगार यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रशासनाच्या या रामभरोसे कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. स्थायी पुलाचे बांधकाम करावे, वाहून गेलेल्या दोन्ही ठिकाणी तात्काळ नवीन पूल बांधण्यात यावेत, पक्का रस्ता करावा. तसेच शेळगाव ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसमोरील जुना काठी रस्ता, बसवेश्वर चौक हद्द, शिव ते वाणेवाडी या मार्गाचे कालव्यात पूल बांधण्यात यावा. रस्त्याचे डांबरीकरण तातडीने करण्यात यावे. कालवा स्वच्छ करावा. कालव्यातील धोकादायक शेवाळ आणि गाळ तात्काळ काढून टाकण्यात यावा. रस्त्याच्या कडेची स्वच्छता करावी. कायमस्वरूपी उपाय करावेत अशी मागणी केली जात आहे. अस्मिता विजनचे विशेष प्रतिनिधी दयानंद बादगुडे यांनी हे वास्तव चित्र मांडले आहे.